Hello students, in the last lecture we are studied about the structure of anatropous ovule. In that structure we again see the structure of embryo sac, that is female gametophyte. Now in this lecture we are going to study how this female gametophyte or embryo sac it is formed or it is developed. In the structure of anatropous ovule, we see different parts. We saw the different parts. In that, we saw there is a nucellus, and into that nucellus, the embryo sac is present. This type of structure we have studied into the structure of ovule. This is a nucellus, and into that nucellus towards the micropylar end embryo sac is present. Means that embryo sac or female gametophyte it is develop or form into the nucellus. Nucellus means the group or bulk of parenchymatous tissue. So that embryo sac it is form these parenchymatous tissues. अगर लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर बघितले ओव्ह्यूलचं, त्या ओव्ह्यूलमध्ये आपण काय बघितलं तर एम्ब्रिओ सॅक म्हणजेच फिमेल गॅमेटोफाइट प्रेझेंट असतो. म्हणजे हा फिमेल गॅमेटोफाइट कशापासून डेव्हलप होतोय तर न्यूसेलसपासूनच डेव्हलप होत असतो. या न्यूसेलसमध्ये काय असतात पेरेनकायमा सेल्स असतात. इट इज अ कन्सिस्ट ऑफ ग्रुप ऑफ पेरेनकायमा सेल्स ऑर टिश्यूज. फ्रॉम दीज त्या पेरेनकायमा टिश्यूमधलाच एक पेरेनकायमा सेल जो आहे तो काय करतो तर हा एम्ब्रिओ सॅक फॉर्म करत असतो. मग ती जी सेल आहे, जी सेल काय करते ही एम्ब्रिओ सॅक फॉर्म करते. सुरुवातीला ज्यावेळी इमॅच्युअर कंडिशनमध्ये आपण ओव्ह्यूल बघणार त्यावेळी तिथं काय असणार आहे तर फक्त हे न्यूसेलस असणार आहे, हे पेरेनकायमाटस सेल्स असणार आहेत. यामधलेच एक सेल काय होते इट इज ॲक्ट ॲज अ आर्चिस्पोरियम. हे आपण डेव्हलपमेंट ऑफ स्पोरॅन्जियम त्यामध्ये सुद्धा बघितले. फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट त्यामध्ये सुद्धा बघितले की आर्चिस्पोरियम असतं. आर्चिस्पोरियम मीन्स द सेल विच गिव्ज राईज टू द स्पोअर्स. मग ही जी आर्चिस्पोर आहे इथं काय होते बघा तर इट इज डायरेक्टली ॲक्ट ॲज अ मेगॅस्पोर मदर सेल. जसं आपण मायक्रोस्पोअर मदर सेल बघितलं पोलन ग्रेनमध्ये, तसं एम्ब्रिओ सॅकमध्ये एम्ब्रिओ सॅक फॉर्म होण्यासाठी इथं काय असते तर मायक्रोस्पोअर मदर सेल. ही सेल कशी असते डिप्लॉइड असते. आर्चिस्पोरियमसुद्धा डिप्लॉइड असते. कारण का तर न्यूसेलसमध्ये जे पेरेनकायमा सेल्स असतात ते डिप्लॉइड असतात आणि त्यामधली सेल ही काय करते इट ॲक्ट ॲज आर्चिस्पोरियम. त्यामुळे ही सुद्धा काय असणार आहे डिप्लॉइडच असणार आहे कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अजून सेल डिव्हिजन झालेलं नाही आहे. त्यानंतर मग या मेगॅस्पोर मदर सेलमध्ये काय होते मियोसिस होते. मग मियोसिसमध्ये काय होत असते तर डिप्लॉइड सेल इट इज बिकम हॅप्लॉइड. त्यामुळे इथं या मेगॅस्पोर मदर सेलपासून काय होतात तर 4 मेगॅस्पोर्स फॉर्म होतात. हे मेगॅस्पोर्स कसे असतात हॅप्लॉइड असतात. मग ही जी प्रोसेस आहे फ्रॉम द डिप्लॉइड मेगॅस्पोर मदर सेल आफ्टर meiosis haploid 4 megaspores are formed. That process it is called as megasporogenesis. म्हणजे इथं आपल्याला काय मिळालं आता मेगॅस्पोर मिळालं. जसं आपल्याला मायक्रोस्पोरोजेनेसिसमध्ये मायक्रोस्पोर किंवा पोलन ग्रेन मिळाला होता आणि त्याच पोलन ग्रेनपासून डेव्हलपमेंट ऑफ
मेल गॅमेटोफाईट झाली होती. त्याच पद्धतीनं इथं काय असते तर मेगॅस्पोर्स असतात. दीज आर फॉर्म्ड बाय द प्रोसेस ऑफ मेगॅस्पोरोजेनेसिस. आणि या मेगॅस्पोरपासूनच काय होणार आहे तर आपली ही एम्ब्रिओ सॅक फॉर्म होणार आहे, डेव्हलप होणार आहे किंवा फिमेल गॅमेटोफाईट फॉर्म होणार आहे. त्या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण मेगॅस्पोरोजेनेसिस. द डिप्लॉइड मेगॅस्पोर मदर सेल अंडरगोज मियोसिस to form 4 haploid megaspores. It is called as megasporogenesis. या मेगॅस्पोरोजेनेसिसची डेफिनेशन 1 मार्काला तुम्हाला विचारली जाते. त्यानंतर आता आपण बघणार आहे मेगॅस्पोरोजेनेसिसमध्ये जे मेगॅस्पोर फॉर्म झालं त्यापासून एम्ब्रिओ सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाईट कशी डेव्हलप होते. मग बघा आपल्याकडं काय आहे मेगॅस्पोर मदर सेल होती सिंगल, त्याचं काय झालं मिओसिस झालं. मिओसिसमध्ये आपल्याला काय मिळालं मिओसिसमध्ये काय मिळालं आपल्याला 4 मेगॅस्पोर्स मिळालं. मग हे जे 4 मेगॅस्पोर्स आहेत ते कसे अरेंज असतात बघा. दे आर अरेंज्ड वन अबो अदर. त्यालाच काय म्हटले लिनियर टेट्रॅड. चार असतात म्हणून टेट्रॅड. लिनियर म्हणजे दे आर अरेंज्ड वन अबो अदर, एकमेकावर, म्हणून त्यांना काय म्हटले लिनियर टेट्रॅड. आफ्टर meiosis there is a formation of 4 megaspores which are arranged linearly, so that structure it is called as linear tetrad. 4 मेगॅस्पोर्स आहेत ते एकमेकांवरती बसवलेले आहेत. हे कशा आहेत हॅप्लॉइड आहेत. मायक्रोस्पोर मदर सेल कशी होती डिप्लॉइड होती. त्यानंतर मग काय होते बघा तर यामध्ये जी मेगॅस्पोर सेंटरकडे असते, सेंटरकडे म्हणजे कुठं असणार आहे बघा तर ही आपली काय न्यूसेलस आहे. न्यूसेलसमध्ये हा मायक्रोपायलर एंड आणि वरचा काय आहे चलाजल एंड आहे. मग इथं आपल्याला काय होणार आहे हा न्यूसेलस. न्यूसेलसमध्ये जी मायक्रोपायलर एंडकडे सेल असते इट इज ॲक्ट ॲज अ मायक्रोस्पोअर मदर सेल. त्याचं काय होणार आहे मिओसिस होणार आहे आणि 4 सेल्स तयार होणार आहेत. मग ह्या 4 सेल्स कशा असणार आहेत बघा दे आर अरेंज्ड वन अबो अदर. मग जी सेंटरकडे असते या न्यूसेलसच्या सेंटरकडे म्हणजे वरच्या बाजूला म्हणजेच कुठं असणार आहे चलाजल एंडकडे. मग यामधली ही जी सिंगल सेल असते किंवा सिंगल मेगॅस्पोर असते इट रिमेन्स फंक्शनल. आणि ज्या राहिलेल्या 3 असतात त्या काय होतात डिजनरेट होतात. त्यामुळं या आता न्यूसेलसमध्ये काय होणार आहे एकच मेगॅस्पोर राहणार आहे. अशा प्रकारे काय होते तर आफ्टर मिओसिस फ्रॉम द लिनियर टेट्रॅड the one megaspore which is toward the center that is towards the chalazal end it remains functional and remaining 3 are degenerate. So in that nucellus there is remain only single megaspore. मग ही जी सिंगल मेगॅस्पोर आहे दॅट इज द फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाईट. जसं आपण पोलन ग्रेनला म्हणतो की इट इज द फर्स्ट सेल ऑफ मेल गॅमेटोफाईट तसं हा जो शिल्लक राहिलेला एक जो मेगॅस्पोर फंक्शनल मेगॅस्पोर असतो त्याला काय म्हणतो आपण इट इज द फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाईट. आणि याच मेगॅस्पोरपासून काय तयार होणार आहे आता फिमेल गॅमेटोफाईट किंवा एम्ब्रिओ सॅक डेव्हलप होणार आहे. मग ती कशी डेव्हलप होते बघा. या लिनियर टेट्रॅडमधलं काय होतात 3 सेल्स डिसइंटिग्रेट होतात आणि फक्त सिंगल मेगॅस्पोर तिथं फंक्शनल राहतो. हा जो फंक्शनल मेगॅस्पोर आहे त्याच्यामध्ये काय होतात बघा तर
3 मायटॉटिक डिव्हिजन होतात. अँड दीज 3 मायटॉटिक डिव्हिजन्स दीज आर प्री न्यूक्लिअर मायटॉटिक डिव्हिजन्स. प्री न्यूक्लिअर मायटॉटिक डिव्हिजन्स म्हणजे काय बघा, तर ही सेल आहे. इथं काय होते, फर्स्ट मायटॉसिस. या फर्स्ट मायटॉसिसमध्ये फक्त काय होणार आहे, न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार आहे. आणि इथं 2 न्यूक्लिया तयार होणार आहेत. इथं लगेच सेल तयार होत नाहीत. आपण काय करतो बघा, मायटॉसिस ही सेल दाखवतो आणि 2 सेल्स दाखवतो. पण इथं काय होणार आहे, लगेच 2 सेल्स फॉर्म होणार नाहीत. तर पहिल्यांदा काय होणार, फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार आहे. त्यामुळे फर्स्ट मायटॉसिस झालं, 2 न्यूक्लिया फॉर्म झालं. त्यानंतर सेकंड मायटॉसिस होणार. आणि या सेकंड मायटॉसिसमध्ये काय होणार आहे, प्रत्येक 2 न्यूक्लिया आहेत, प्रत्येकाच्या 2 म्हणजे अशा प्रकारे काय होणार आहेत, तर 4 न्यूक्लिया इथं फॉर्म होणार आहेत. इथं ह्या ज्या न्यूक्लिया आपण फर्स्ट मायटॉसिसमध्ये दाखवलेल्या आहेत त्या काय होतात, तर 2 वेगवेगळ्या अपोजिट एंडला जातात. मग त्याच्यामध्ये सेकंड मायटॉसिस होते आणि आपल्याला काय होतात, परत 2 न्यूक्लिया आणखीन मिळतात. म्हणजे टोटल किती झालं, 4 न्यूक्लिया झाल्या. त्यानंतर परत काय होते, थर्ड मायटॉसिस होते. आणि इथं काय होणार आहे, प्रत्येकापासून बघा 4 न्यूक्लिया आहेत, प्रत्येकाच्या 2 म्हणजे प्रत्येक एंडला आपल्याला किती मिळणार आहेत, परत 4 न्यूक्लिया मिळणार आहेत. अशा प्रकारे वर आणि खाली दोन्ही पोलला आपल्याला काय मिळणार आहे, 4 न्यूक्लिया मिळणार आहेत. अशा प्रकारे इथं फक्त काय होते, तर प्री न्यूक्लिअर मायटॉटिक डिव्हिजन होते. आणि इथं काय होतात, तर आफ्टर थर्ड मायटॉसिस 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इज फॉर्म. 3 मायटॉसिस झाल्यानंतर आपल्याला हे स्ट्रक्चर मिळते. त्यामध्ये किती न्यूक्लिया असतात, 8 न्यूक्लिया. त्यानंतर मग काय होते बघा, तर ह्या ज्या 8 न्यूक्लिया आहेत त्या 8 न्यूक्लियामधल्या दोन्ही अपोजिट एंडला आहेत. मग प्रत्येक एंडला काय होते, फक्त 3 न्यूक्लिया शिल्लक राहतात. आणि प्रत्येक एंडकडून 2 न्यूक्लिया काय होतात, ह्या सेंटरला येतात. आणि मग त्यानंतर काय होते, तर सेल फॉर्मेशन किंवा सेल्युलर ऑर्गनायझेशन होते. मग सेल्युलर ऑर्गनायझेशनमध्ये काय होते बघा, तर ही एम्ब्रिओ सॅक फॉर्म होते. या एम्ब्रिओ सॅकमध्ये वरच्या बाजूला जे 3 न्यूक्लिया असतात तिथं 3 सेल्स तयार होतात. खालच्या बाजूला ज्या 3 न्यूक्लिया असतात तिथं 3 सेल्स तयार होतात. आणि सेंटरला ज्या 2 न्यूक्लिया असतात तिथं 2 सेल्स फॉर्म होतात. अशा प्रकारे काय झालं, आता हे स्ट्रक्चर तयार झालं बघा. मग वरच्या बाजूला जे 3 न्यूक्लियापासून 3 सेल्स फॉर्म होतात त्या सेल्स कुठल्या असतात, अँटीपोडल सेल्स. सेंटरला जे 2 असतात त्या काय असतात, तर पोलर न्यूक्लिया. हे आपण बघितलं स्ट्रक्चरमध्ये. त्यानंतर खालच्या बाजूला जे 3 असतात त्यामध्ये एक सेल असते, ती कुठली, एग सेल. आणि राहिलेला त्याच्या दोन्ही बाजूला दोन्ही साईडला ज्या असतात त्या काय असतात, सिनर्जिड्स. अशा प्रकारे काय होते, तर हे स्ट्रक्चर आपलं एम्ब्रिओ सॅकचं फॉर्म होते. आणखीन आपण पुढं बघायला गेलो तर काय होते बघा, तर काय झालं बघा, तर मायक्रोस्पर मदर सेल आहे त्याच्यामध्ये काय झालं, मियोसिस झालं. आणि आपल्याला काय मिळालं, लिनियर टेट्राड. 4 मेगास्पोर्स मिळाले विच आर अरेंज्ड वन अबोव अदर. इट इज कॉल्ड अस लिनियर टेट्राड. मग या लिनियर टेट्राडमध्ये हे जे 4 मेगास्पोर्स आहेत त्या मेगास्पोरमधला जो सेंटरकडे असतो
तो मेगास्पोर काय होतो, इट रिमेन्स फंक्शनल. मग सेंटरकडे म्हणजेच कुठं असणार आहे, इट इज टुवर्ड्स द चलाजल एंड. मीन्स चलाजल मेगास्पोर म्हणजे वरचे जे 3 मेगास्पोर्स असणार आहेत, जे मायक्रोपायलर एंडकडे असतात, ते काय होतात, डिजनरेट होतात. आणि फक्त जो चलाजल एंडकडे आहे, इट इज रिमेन्स फंक्शनल. त्यानंतर मग या चलाजल एंडकडे असणाऱ्या मेगास्पोअरमध्ये काय होते बघा, तर मायटॉसिस होते. देर आर 3 मायटॉटिक डिव्हिजन्स आर टेक्स प्लेस इन टू दॅट मेगास्पोअर. अँड these mitotic divisions, these are free nuclear divisions. फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन्स म्हणजे काय, आता इथं आपण हा मेगास्पोर घेतला, त्याच्यामध्ये फर्स्ट मायटॉसिस झालं. या फर्स्ट मायटॉसिसमध्ये काय होणार आहे, तर फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार आहे. आणि तिथं काय होणार आहे, तर एका न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लिया तयार होणार आहेत. आणि हे 2 न्यूक्लिया काय होणार आहेत बघा, दे आर ट्रान्सफर टुवर्ड्स द अपोजिट पोल. अपोजिट पोलला ते ट्रान्सफर होणार आहे. त्यानंतर मग याच्यामध्ये काय होणार आहे, सेकंड मायटॉसिस होणार आहे. मग सेकंड मायटॉसिसमध्ये काय होणार, तर ही सुद्धा फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन असते. त्यामध्ये एका एंडला 1 न्यूक्लियस आहे, त्याच्यापासून 2 न्यूक्लिया तयार होणार. आणि दुसऱ्या एंडला 1 न्यूक्लियस आहे, त्याच्यापासून 2 न्यूक्लिया फॉर्म होणार आहे. म्हणजे सेकंड मायटॉसिस नंतर आपल्याला किती न्यूक्लिया मिळाला, 4. त्यानंतर होणार काय, थर्ड मायटॉसिस. थर्ड मायटॉसिसमध्ये प्रत्येक न्यूक्लियसमध्ये होणार मायटॉसिस आणि एका न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लिया आपल्याला मिळणार. त्यामुळं एका पोलला आपल्याला टोटल किती न्यूक्लिया मिळणार बघा, तर 4 न्यूक्लिया मिळणार आहेत. आणि दुसऱ्या पोलला सुद्धा किती मिळणार आहेत, 4 न्यूक्लिया. अशा प्रकारे काय होणार आहे, तर इथं थर्ड मायटॉसिस झाल्यानंतर आपल्याला 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर मिळणार आहे. मग हे जे 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आपल्याला मिळालं, आता काय होणार बघा पुढं, या 8 न्यूक्लियामध्ये 3 न्यूक्लिया ज्या आहेत, दे आर रिमेन्स ॲज इट इज ॲट देअर पोल. 3 न्यूक्लिया आहे त्या पोलला राहणार आहेत, पण एक न्यूक्लिया प्रत्येक पोलपासून काय होणार आहे, इट इज ट्रान्सफर टुवर्ड द सेंटर. सेंटरला ट्रान्सफर होणार आहे. आणि मग त्यानंतर काय होणार बघा याच्यामध्ये, तर आता सेल्युलर ऑर्गनायझेशन होणार. मग या सेल्युलर ऑर्गनायझेशनमध्ये ज्या वरच्या बाजूला म्हणजे चलाजल एंडकडे ज्या 3 न्यूक्लिया असतात, त्या काय करतात, 3 सेल्स तयार करतात. त्यानंतर मायक्रोपायलर एंडकडे जे 3 न्यूक्लिया असतात, ते सुद्धा काय करतात, 3 सेल्स फॉर्म करतात. आणि सेंटरला जे 2 न्यूक्लिया असतात, ते काय करतात, 2 सेल्स फॉर्म करतात. म्हणजे चलाजल एंडकडे ज्या 3 सेल्स फॉर्म होतात, त्या सेल्स कुठल्या, तर अँटीपोडल सेल्स. कशा असणार आहेत, हॅप्लॉइड असणार आहेत. सेंटरला जे 2 असतात, ते काय असतात, पोलर न्यूक्लिया. हे सुद्धा कशा असतात, हॅप्लॉइड असतात. आणि जे मायक्रोपायलर एंडकडे असतात, ते असतं एग ॲपॅटस. या एग ॲपॅटसमध्ये एक सेंटरला जी सेल असते, ती कुठली असते, एग सेल. ही पण हॅप्लॉइड असते. आणि ज्यात 2 सेल्स असतात, त्या काय असतात, सिनर्जिड्स. त्या पण कशा असतात, हॅप्लॉइड असतात. अशा प्रकारे काय होतात, तर हे स्ट्रक्चर आपल्याला मिळते. 3 अँटीपोडल सेल्स टुवर्ड्स द चलाजल एंड, 2 पोलर न्यूक्लिया ॲट द सेंटर अँड 3 एग सेल्स विथ एक सेल अँड 2 सिनर्जिड्स टुवर्ड्स द मायक्रोपायलर. त्यानंतर आणखीन पुढं काय होतं आहे बघा, तर या एम्ब्रिओ सॅकमध्ये थोडासा चेंज होतो. तो चेंज कुठं होतो बघा, तर चलाजल एंडच्या अँटीपोडल सेल्स आहेत तशा राहतात.
मायक्रोपायलर एंडकडे एक ॲपॅटस आहे तसं राहते आणि सेंटरला जे 2 पोलर न्यूक्लिया असतात ते एकमेकाबरोबर काय होतात, फ्यूज होतात आणि इथं काय तयार होते, सेकंडरी न्यूक्लियस तयार होतो किंवा आपण त्याला काय म्हटले, डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. आणि हा कसा असतो, डिप्लॉइड असतो. अशा प्रकारे काय होते मग फायनली आपला फिमेल गॅमेटोफाइट और एम्ब्रिओ सॅक फॉर्म होतो. मग या एम्ब्रिओ सॅकमध्ये सेल्स किती आहेत बघा, 3 अँटीपोडल सेल्स, 3 एग ॲपॅटसच्या सेल्स 6 झाल्या आणि एक काय आहे, सेकंडरी न्यूक्लियस. टोटल सेल्स किती झाल्या, 7. आणि काय होते तर न्यूक्लिया किती आहेत बघा, 3 अँटीपोडल सेल्समध्ये 3 न्यूक्लिया आहेत, एग ॲपॅटसमधल्या 3 न्यूक्लिया आणि सेकंडरी न्यूक्लियसमध्ये किती न्यूक्लिया आहेत, 2 न्यूक्लिया आहेत, 2 पोलर न्यूक्लियाच्या ते फ्यूज झालेले आहेत. त्यामुळे न्यूक्लिया किती असतात इथं, 8 न्यूक्लिया. त्यामुळे हे जी एम्ब्रिओ सॅक आहे ही एम्ब्रिओ सॅक कशी आहे बघा, इट इज 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. इथं दाखवलं आहे बघा, 3 अँटीपोडल सेल्स, एक सेकंडरी न्यूक्लियस आणि काय आहे हे एग ॲपॅटस. 1 2 3 4 5 6 7 8 न्यूक्लिया आणि सेल्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 सेल्स आहेत. मग ही जी डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट ही कशी आहे, एंडोस्पोरिक आहे. एंडोस्पोरिक म्हणजे हा मेगॅस्पोर आहे, या मेगॅस्पोरमध्येच 3 न्यूक्लियर डिव्हिजन झाले आणि हे सेल्स फॉर्म झालेले आहेत. इट इज टेक्स प्लेस विदिन द स्पोअर, सो इट इज एंडोस्पोरिक. आणि मोनोस्पोरिक म्हणजे एकच आपण इथं मेगॅस्पोर घेतला होता, त्यापासून हा एक फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलप झाला आहे. मग एकाच मेगास्पोरपासून हे डेव्हलप झाले म्हणून कसं आहे, इट इज मोनोस्पोरिक. दिस इज द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. काय काय बघितलं बघा, तर सिंगल सेल्ड मायक्रोस्पोर मदर सेल डिप्लॉइड असतो, त्याचं काय होतं, मिओसिस होते आणि 4 मेगास्पोर्स आर फॉर्म अरेंज्ड लिनियरली कॉल्ड ॲज लिनियर टेट्रॅड. देन from that the 3 megaspores they are degenerate and only one remains functional. That one in that megaspores continuously 3 mitotic divisions are formed and 8 nucleated structure it is formed. From that 8 nuclei 4 nuclei are present at the each pole. From 4 nuclei from each pole 2 nuclei are transferred at the center. Then the 3 nuclei towards the chalazal end they will form antipodal cells. 3 nuclei towards the micropylar end they will form egg apparatus and 2 nuclei at the center they will form the secondary nucleus. In this way 7 celled 8 nucleated structure is formed, that is of embryo sac or female gametophyte, and that development it is endosporic means within the megaspore it is takes place, and monosporic means it is developed from the single megaspore. मग इथं बघा आपण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर इथं आपण बघितलं की 4 मेगास्पोर्स फॉर्म होतात, पण त्यामधले काय होते, एकच फंक्शनल राहते आणि त्यापासून एकच काय होतं, एम्ब्रिओ सॅक फॉर्म होत असते. त्यामुळं एका मिओसिसमध्ये एका वेळी काय होणार आहे, एकच एम्ब्रिओ सॅक फॉर्म होणार आहे. आपण मायक्रोस्पोरोजेनेसिसमध्ये काय बघितलं होतं बघा, तर मायक्रोस्पोरोजेनेसिसमध्ये काय बघितलं होतं आपण, एक मायक्रोस्पोर मदर सेल असते, त्याच्यापासून 4 मायक्रोस्पोर्स पोलन ग्रेन्स फॉर्म होतात आणि प्रत्येक पोलन ग्रेन काय होते, मेल गॅमेटोफाइटमध्ये डेव्हलपमेंट होत असते त्याचे. म्हणजे एका मेगास्पोअर मदर सेलपासून
मायक्रोस्पोअर मदर सेलपासून काय होतात, 4 मेल गॅमेटोफाइट्स फॉर्म होतात एका वेळी. पण मेगॅस्पोरोजेनेसिसमध्ये काय होते, एका मेगॅस्पोअर मदर सेलपासून एकच एम्ब्रिओ सॅक इथं फॉर्म होत असते. कारण का, राहिलेले मियोसिस जरी झालेलं असलं तरी एकच त्यामधली फंक्शन राहते आणि राहिलेले 3 मेगास्पोअर्स डिजनरेट होतात. दॅट इज द मेन डिफरन्स. आणखीन आपण सांगायचं झालं तर काय सांगणार बघा, मायटॉसिस, मायक्रोस्पोरोजेनेसिसमध्ये मायटॉसिस 2 वेळा होत्या आणि मेगास्पोरोजेनेसिसमध्ये किती वेळा होत्या आपण बघितलं, 3 वेळा. आणि 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आपण तिथं बघितलं होतं. मग आता आपण हे मायक्रोस्पोअर आणि मेगास्पोअर असं का म्हटलंय, तर मायक्रोस्पोअर म्हणजे त्यामध्ये काय असतात, मेल गॅमेट्स असतात. हे जे मेल गॅमेट्स आहेत आणि मेगास्पोअरमध्ये फिमेल गॅमेट म्हणजे एग असतो. तर फिमेल गॅमेट म्हणजे एग जो आहे त्याचा साईज काय असतो, लार्ज असतो ॲज कम्पेअर टू द मेल गॅमेट्स. म्हणून तिथं काय म्हटलंय, मायक्रोस्पोअर आणि इथं फिमेल गॅमेटमध्ये काय म्हटले तर मेगॅस्पोअर. मायक्रो मीन्स स्मॉल आणि मेगा मीन्स लार्ज. त्यामुळं आपण हे काय केले तर हे डिफरन्शिएट केलं आहे की मेल गॅमेट्समध्ये मायक्रोस्पोअरपासून मेल गॅमेटोफाइट तयार होते आणि फिमेल गॅमेट्समध्ये मेगॅस्पोअरपासून काय होत असते, फिमेल गॅमेट फॉर्म होत असते. बघा इथं तुम्हाला बुकमध्ये डायग्राम दिलेली आहे. या डायग्राममध्ये काय बघा तर ही डिप्लॉइड मेगॅस्पोअर मदर सेल आहे. त्याचं काय झालं, मियोसिस झालं तिथं. मग 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स फॉर्म झाले, 1 2 3 4 उभा अरेंज आहेत इन लिनियर टेट्रा. त्यामधले वरचे 3 काय झाले, डिजनरेट झाले जे मायक्रोपायलर एंडकडे असतात. चलाजल एंडकडे जो आहे तो फंक्शनल राहिला. त्याचे काय झाले इथं 1 2 3 मायटॉटिक डिव्हिजन झालं. त्याच्यामध्ये काय झाले, हे 8 न्यूक्लिया फॉर्म झाल्या. 8 न्यूक्लियामधले 2 काय झाले सेंटरला आले आणि 3 काय राहिले अपोजिट पोलला राहिले. आणि त्यानंतर मग इथं काय झालं लास्ट स्टेजला, तर चलाजल एंडकडे 3 अँटीपोडल सेल्स फॉर्म झाल्या, मायक्रोपायलर एंडकडे एक ॲपॅटस फॉर्म झाला आणि सेंटरला काय झालं सेकंडरी न्यूक्लियस फॉर्म झालं. अशा प्रकारे काय होते तर डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. त्यानंतर नेक्स्ट आपण हे जे आपण बघितलं आता डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट ऑर एम्ब्रिओ सॅक म्हटले आपण. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग क्वेश्चन 4 मार्काला विचारतात किंवा डायग्राम विचारतात 2 मार्काला. त्यानंतर पुढं आपण बघणार आहे बघा, तर डिफरन्स बिटवीन द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइट. मग तुम्हाला मी सांगितलं की आता मेल गॅमेटोफाइट कशापासून डेव्हलप होते, पोलन ग्रेन किंवा मायक्रोस्पोअरपासून, आणि फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलप्स फ्रॉम द मेगॅस्पोअर. मेल गॅमेटोफाइटमध्ये किती सेल्स असतात बघा, 3 सेल्स. कुठल्या कुठल्या असतात, 2 मेल गॅमेट्स स्ट्रक्चर आपण बघितले. मेल गॅमेटोफाइटमध्ये मेल गॅमेट्स किती असतात, 2 आणि एक काय असते ट्यूब सेल असते. त्यामुळे सेल्स किती असतात, 3च. फिमेल गॅमेटोफाइटमध्ये आपण बघितलं किती सेल्स असतात, 7 सेल्स. कुठल्या कुठल्या, अँटीपोडल सेल्स असतात, किती असतात, 3. त्यानंतर सिनर्जिड्स असतात, किती असतात, 2. एक सेल असते 1 आणि एक काय असते सेकंडरी न्यूक्लियस. टोटल किती झालं बघा, 7. अशा प्रकारे काय आहे
तर फिमेल गॅमेटोफाइट इट इज हॅविंग 7 सेल्स. त्यानंतर बघा मायटोसिस किती वेळा होते. मेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट होत असते त्यावेळी काय होते, फक्त 2 मायटॉटिक डिव्हिजन्स होतात. कुठं बिफोर पॉलिनेशन इंटू द पोलन सॅक, जिथं काय होते जनरेटिव्ह सेल आणि ट्यूब सेल फॉर्म होत असते. इथं फर्स्ट आणि सेकंड कुठं होत्या, तर पोलन ट्यूबमध्ये ज्यावेळी काय होते जनरेटिव्ह सेल त्याचं सेकंड मायटोसिस होतं आणि 2 मेल गॅमेट्स फॉर्म होतात. त्यानंतर फिमेल गॅमेटोफाइटमध्ये 3 मायटॉटिक डिव्हिजन होतात बघितलं आपण. फर्स्ट, सेकंड अँड 3 मायटॉटिक डिव्हिजन, ज्यामध्ये काय होते 8 न्यूक्लिया फॉर्म होत असतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, तर मेल गॅमेटोफाइटमध्ये जी डेव्हलपमेंट होत्या ती कुठं होतं बघा, तर बिफोर पॉलिनेशन इन पोलन सॅक अँड आफ्टर पॉलिनेशन ऑन स्टिग्मा, 2 वेगवेगळ्या ठिकाणी होत असते. पण फिमेल गॅमेटोफाइटमध्ये तसं होते काय नाही, हे कुठं होतं, इट इज टेक्स प्लेस विदिन द स्पोअर, म्हणून तर आपण त्याला एंडोस्पोरिक म्हटलं होतं. त्यानंतर लास्ट पॉईंट बघा, तर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटमध्ये मिओसिस झाल्यानंतर एका MMC पासून 4 पोलन ग्रेन्स मायक्रोस्पोअर्स फॉर्म होतात आणि 4ही काय होतात मेल गॅमेटोफाइटमध्ये डेव्हलप होतात. त्यामुळं एका MMC पासून मायक्रोस्पोअर मदर सेलपासून किती मेल गॅमेटोफाइट आपल्याला मिळतात, 4. पण फिमेल गॅमेटोफाइटमध्ये तसं असते काय, एक मेगॅस्पोअर मदर सेल असते, त्याच्यापासून मिओसिस होतंय, 4 मेगॅस्पोर्स फॉर्म होतात, पण त्यामधल्या 3 डिजनरेट होतात, एकच रिमेन काय होते, इट रिमेन्स फंक्शनल आणि त्यापासून काय होते फिमेल गॅमेटोफाइट. फॉर्म होते, डेव्हलप होत असते. त्यामुळं एका मायक्रोस्पोअर मदर सेलपासून काय होते, एकच फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलप होत असते किंवा फॉर्म होत असते. दीज आर द मेन डिफरन्सेस. याशिवाय आणखीन आपण सांगायचं झालं तर मेल गॅमेटोफाइट जो आहे आणि फिमेल गॅमेटोफाइट यामधला डिफरन्स, तर फिमेल गॅमेटोफाइट ही कुठं असते, इट इज प्रेझेंट विदिन द न्यूसेलस. कुठं असते, न्यूसेलसमध्ये, इट इज रिमेन्स एम्बेडेड इन टू द न्यूसेलस. पण मेल गॅमेटोफाइटमध्ये असते ते तसं नाही, ती पोलन सॅकमधून बाहेर येतात आणि स्टिग्मावरती पडतात आणि स्टिग्मावरती काय होत असते, ही फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलप होत असतो. मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होत असतो. म्हणजेच मेल गॅमेटोफाइट स्टिग्मावरती असतो फिमेल फ्लावरवरती आणि फिमेल गॅमेटोफाइट कुठं असते, तर न्यूसेलसमध्ये असते. इट इज अगेन वन मोर डिफरन्स. इन दिस वे टुडे वी आर स्टडीड अबाउट द megasporogenesis and development of female gametophyte. Now the next step will be continued to the next lecture.